महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसंच इतर सर्व ज्येष्ठ कनिष्ठ मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सोशल मीडिया सेलचे सगळे कार्यकर्ते, या सर्वांचे मी आधीच आभार मानतो. व्याख्यानाच्या शेवटी लक्षात राहील नाही राहील म्हणून आधीच आभार मानतोय. माझा आजचा विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे. मी अकॅडमिक चर्चेवरती जास्त भर देणं सोडून दिलेलं आहे आणि म्हणून आज देशातली परिस्थिती, उद्या आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, खास करून आज जेव्हा आपण बोलतोय तेव्हा 2024 हे हॅपी इलेक्शन इयर आहे अशी हेडलाईन देऊन सांगितलं गेलेलं आहे की इट्स अ हॅपी इयर फॉर इलेक्शन. पण कुणासाठी? आणि मग कुणासाठी जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा भारतीय जनतेसाठी आहे का याचा विचार करणं फार महत्त्वाचं होतं. माझा विषय आहे सत्ता कारणासाठी बदललेलं राजकारण. साधारणतः 2010 मध्ये मी नागपूरला हिवाळी अधिवेशनाला गेलो होतो. तेव्हा दिलीप देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक आयडियॉलॉग, यांनी काही पुस्तकं लिहिली म्हणून मी त्यांना भेटलो. त्यातलं एक पुस्तक त्यांचं असं होतं की 2025 हे वर्ष असं असेल की जेव्हा भारत जवळजवळ हिंदू राष्ट्र झालेलं असेल. त्या पुस्तकाचं टायटल बघितल्यावरती मी खूप उत्सुकतेनं ते पुस्तक चाळलं. त्यामध्ये असं होतं 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्या 1925च्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे 2025 हे RSSचं स्थापना शताब्दी वर्ष आहे. तोवर भारत हा हिंदू राष्ट्राच्या जवळपास गेला पाहिजे. त्या पुस्तकामध्ये एक ओळ मी तेव्हा वाचली होती. आज ती ओळ पुन्हा वाचल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की 2010 पासून ते 2024 पर्यंत आजपर्यंत जे काही घडत गेलेलं आहे ते कसं घडावं अशी इच्छा व्यक्त झाली होती. ते आयडियॉलॉग होते, साहजिकच त्यांच्या बौद्धिकातून ते आलं असेल. तेव्हा ती अतिशयोक्ती वाटत होती 2010 मध्ये. पण आज मागे वळून बघताना असं दिसतंय की यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले, अनेकांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या, चालाखी केली, लबाडी केली, काय केलं, पण आज ते त्या मार्गावरती आहेत की देश हा एका बंदिस्त लोकशाहीमध्ये आहे. आणीबाणी लावली नाही पण ती अघोषित आणीबाणी. मी फार मागे जाणार नाही. 2014 हे एक असं स्थित्यंतर आहे देशातलं ज्याला आपण पॅराडिम शिफ्ट म्हणतो की असं स्थित्यंतर की त्या स्थित्यंतरानंतर देशामध्ये 2 भाग पडले आणि ते 2 भाग कुठवर पडले असते तर आमच्या पत्रकार जमातीमध्ये सुद्धा पडले की एक हा गट, एक हा गट. आणि मग हा गट आणि तो गट बहुसंख्याक वादाच्या मागे जिथं मेजॉरिटी क्लास आहे त्यांच्या सोबत राहिलो तर आपलं भलं होईल. हा मायनॉरिटी क्लास आहे कारण ते पुरोगामी आहे, त्यांच्या सोबत राहिलो तर आपलं काही भलं नाही. या विचारापर्यंत आज प्रत्येक माणूस देशातला हा आलेला आहे, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असेल. आणि मग त्या अनुषंगानं सत्ताकारण हे सुरू झालं. आपण 2014 पासून जर का बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खूप हुशारीनं काही निर्णय घेतले गेले, खूप हुशारीनं काही गोष्टी केल्या गेल्या. आपण 2014ची निवडणूक बघितली, 2019ची निवडणूक बघितली, महाराष्ट्रातली सुद्धा 2014ची निवडणूक बघितली, 2019ची विधानसभा निवडणूक बघितली आणि आता आपण 2024 मध्ये आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहोत. आता भाजप हा पक्ष सत्ताधारी पक्ष आहे, पण या पक्षाची 2 तोंड, 2 रूप आपण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बघितली. केंद्रामध्ये निरंकुश सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित शिंदे सरकार. भाजपनी 2 मॉडेल राबवलेले आहेत. या 2 मॉडेलचा जर का आपण विचार केला तर लक्षात येतं भाजपची वर्किंग स्टाईल ही प्रचंड वेगळी आहे. त्यांच्याकडे खूप मेहनत मशिनरी आहे जी त्यांनी विकसित केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं काम काय केलं असेल तर त्यांचा कार्यकर्ता
हा नेत्यांना डायरेक्ट अप्रोच आहे किंवा नेता कार्यकर्त्यांना काही सांगू शकतो किंवा कोणावर काय अन्याय झाला तर कोणी बोलत नाही, म्हणजे काय लोकशाही नाही आहे. हा सर्वात मोठा फरक आहे. मग हे भारतीय लोकशाहीसाठी चांगलं आहे का की जो पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्या पक्षात लोकशाही आहे, ती फक्त तोंडदेखली दाखवायला आहे. प्रत्यक्षात तसं काही होतंय का? जो मुख्यमंत्री बनतोय त्याला आदल्या दिवसापर्यंत माहिती आहे का तो मुख्यमंत्री बनणार आहे, किंवा जो उपमुख्यमंत्री बनतो त्याला अर्ध्या तासा आधीपर्यंत तरी माहिती आहे का तो उपमुख्यमंत्री बनणार आहे आणि तो माजी मुख्यमंत्री आहे? असा भाजप आहे. म्हणजे काय, आम्ही आमच्या टीव्हीच्या भाषेमध्ये, आता मी डिजिटलमध्ये आहे, महाराष्ट्रात फार कमी पत्रकार आहेत की जे आधी प्रिंटमध्ये नंतर टीव्हीमध्ये आणि आता डिजिटलमध्ये बऱ्यापैकी काम केलेले, त्यातला मी एक आहे म्हणून सांगतो. आम्ही एक सरप्राईज एलिमेंट देतो. मध्येच बातम्या सुरू असतात, मध्येच एक ब्रेकिंग न्यूज येते बिग टेक्स्टवरती आणि ती व्हील तोडली जाते, त्या प्रेक्षकाचं लक्ष विचलित केलं जातं किंवा वेधलं जातं. तसं सरप्राईज हे आपल्याच लोकांना द्यायचं, म्हणजे मग जो कार्यकर्ता आहे की ज्याला नेता व्हावं वाटतं तो सावध होतो. तो म्हणतो मी जिथे आहे तिथं सुखी आहे, मी पक्षाकडे आता जास्त काही मागायचं नाही. पक्षाने ठरवलं तर मी नेता होईल किंवा मला काही तिकीट मिळेल किंवा पद मिळेल, नाही तर मी सतरंजी उचलायला तयार आहे. इतर पक्षांमध्ये तसं नाही आहे. इतर पक्षांमध्ये आशा आकांक्षा पूर्ण होतील हा आशावाद जवळजवळ, म्हणजे काँग्रेस पक्षातूनच राष्ट्रवादी काँग्रेस आलेला असल्यामुळे निवडणूक कोणती असो तिकीट मागायचं आहे हे प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं. मग ती ग्रामपंचायतीची असू दे, जिल्हा परिषदेची असू दे, आमदारकीची असू दे की खासदारकीची असू दे. मी काँग्रेसच्या काही मुलाखती अटेंड केल्या होत्या निवडणुकांच्या, वेळेस उमेदवारांच्या ज्या घेतात त्या, आणि मग तो फॉर्म बघितल्यावरती मला खूप हसायला आलं. पण भाजपने अगदी उलटच सगळं केलेलं आहे उमेदवार निवडीपासून. म्हणजे 1 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1:28 दुपारी एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट असं आहे की मी स्वतः जनमन सर्वे करतो आहे नमो ॲपवरनं. भारतातल्या प्रत्येकाला त्यांनी आवाहन केलं की तुमच्या लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराचं काम कसं झालेलं आहे, आमच्या सरकारनं 10 वर्षात जे काही केलं त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय, आणि 4-5 प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत. आणि नंतर त्या खासदाराची सगळी उजळणी त्यात केली की तो इथे कमी पडलाय का, तो तिथे बरोबर झालाय का. मला लक्षात असं आलं की त्यांना सर्व 543 मतदारसंघाचा आढावा घ्यायचा आहे, केवळ स्वतःच्याच खासदारांचा नाही. 303 आता 302 गिरीश बापटांचं निधन झाल्यावरती तिथं त्यांनी खासदारच आणला नाही किंवा ती निवडणूकच झाली नाही. मी थेट मुद्द्यावरती येतो. 2014ची विधानसभा निवडणूक, त्या विधानसभा निवडणुकीचा डेटा हा आज महाराष्ट्रासाठी भाजपला सर्वात महत्वाचा वाटतो. याचं कारण असं की देशामध्ये आम्हाला 5वी बहुमत आहे. देशामध्ये आमच्याकडं एक असा ब्रँड आहे की जो आम्ही बाय हुक और क्रूक थ्रू मीडिया आम्ही घराघरात लोकांच्या मनावरती बिंबवलेला आहे. आमच्या टीव्हीच्या भाषेमध्ये असं म्हणतात, एनी न्यूज वेदर इट्स निगेटिव्ह और पॉझिटिव्ह, बॅड और गुड, ती न्यूज आहे, ती व्ह्यूज गेटर आहे किंवा TRP गेटर आहे, ती न्यूज द्यायची आहे. आता टीव्ही अशा मोडमध्ये आलेला आहे की आम्ही सांगेल, आम्ही दाखवू, तेच तुम्हाला बघायचं आहे. आणि म्हणून 2024 हे इलेक्शन जे आहे 2024चं हे युट्यूबर्सचं इलेक्शन आहे, असा लेख एन राम यांनी आत्ताच हिंदूमध्ये लिहिलेला आहे की युट्यूब ठरवेल की 2024 म्हणजे सोशल मीडिया ठरवेल की 2024 मध्ये अजेंडा निवडणुकीचा काय असेल. आणि ती निवडणूक आता 3-3.5 महिन्यांवरती आलेली आहे. त्या अनुषंगानं थोडंसं बोलूया. जेव्हा भाजपच्या हे लक्षात आलं की केंद्रात आमची सत्ता आहे, 2019ला महाराष्ट्रामध्ये युतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी जे काही केलं त्यातून महाविकास आघाडी सरकार आलं. उद्धव ठाकरे कुणालाही वाटलं नाही की ते मुख्यमंत्री होतील, ते मुख्यमंत्री झाले आणि सरकार टिकलं. कसं बसं टिकलं, 2.5 वर्ष टिकलं. त्यानंतर ते सरकार कसं पाडलं, काय पाडलं सगळ्यांना माहिती आहे. ते सरकार का पडलं, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शोध घेण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कसं आणि का पडलं, ते पडणं का गरजेचं होतं, ते का पाडायचं होतं.
मी थोडासा वेध घेतला. माझ्या असं लक्षात आलं की कोल्हापूर उत्तरची जी निवडणूक झाली, जयश्री जाधव ह्या काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या, तिथं जे काही 18-19 मतं 18-19 हजार मतं फिरली, ती शिवसेनेची काँग्रेसला ट्रान्सफर झालेली मतं आहेत. आणि भाजपनं तिथंच बोध घेतला. काँग्रेस विजयातून शिकत नाही, भाजप पराजयातून लगेच शिकते. भाजपने तिथेच बघितलं की शिवसेनेची मतं ही काँग्रेसला, राष्ट्रवादीला ट्रान्सफर होत आहे. कोल्हापूरची ती निवडणूक यासाठी महत्वाची होती की कोल्हापूर हे एक शेवटचं असं आशा स्थान आहे महाराष्ट्रातलं, जिथे अजूनही राजश्री शाहू महाराजांमुळं कोल्हापूर हे संघापासून अजून तरी थोडं वेगळं आहे. अदरवाईज सर्व मुख्य शहरांवरती संघ परिवाराचा किंवा राष्ट्रीय संघाचा ताबा आहे. कोल्हापूर तेव्हा जात होतं, ते गेलं नाही. आणखीन एक वैशिष्ट्य त्या निवडणुकीचं असं आहे की शेवटची सभा, ऑनलाईन सभा ही उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि त्या सभेचा हा परिणाम म्हणा किंवा शिवसेनेची मतं ज्या पद्धतीने ट्रान्सफर झाली म्हणा, भाजपच्या हे लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जर का असं सुरू राहिलं तर एकमेकांची मतं एकमेकांना ट्रान्सफर होत आहेत. त्याचा पुढचा परिणाम काय झाला? ग्रामपंचायतीच्या निवडणुका सोडल्या, ज्या पॅनलवरती होतात, बाकीच्या कोणत्याच निवडणुका झाल्या नाही. चुकून एक रवींद्र धंगेकर निवडून आले, ती कसबा पेठेची झाली आणि तिथे लक्षात आलं की पुन्हा मतं ट्रान्सफर होत आहेत. मग तर कोणत्याच निवडणुका नाही, अगदी मुंबई महापालिका निवडणुका का होत नाही? त्याचं कारण असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची मतं शिवसेनेची मतं राष्ट्रवादीला ट्रान्सफर होत आहेत. मग आता याचा ब्रेकअप काय? आपली मतं किती आहे? निवडणुका तर नाही आहे. मग 2014 विधानसभेचा डेटा हा आधार ठेवला गेला, जिथं 28% मतं ही हिंदुत्ववादी मतं आहेत, ती आपली पारंपरिक मतं आहेत आणि ती मतं कुठे हलणार नाही. म्हणजे आपला वोट शेअर, भाजपनं असं ठरवलं की 28% हा किमान महाराष्ट्रातला वोट शेअर आपला आहे, की जो हलत नाहीये तो आपला हक्काचा आहे. मग त्याच्या खालोखाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचा वोट शेअर आहे, तो 20% आहे, 19.5%. मग त्याच्या खालोखाल 18% काँग्रेसचा आहे, त्याच्या खालोखाल 17% राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र राहिले तर यांचा वोट शेअर हा प्रचंड जास्त होऊन जातो, 50%पेक्षा पलीकडे जातो. मग काय केलं पाहिजे? तर मग महाविकास आघाडीतली मतभेद म्हणा, फूट म्हणा किंवा टक्केवारी खिळखिळी करणं म्हणा, ते केलं पाहिजे. त्यातनं मग 20 जून 2022ला बंड झालं. ते बंड झालं, शिंदे गट बाजूला गेला, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना तेव्हा शरद पवार भेटले होते. त्यांनी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा नसता दिला तर आम्ही घड्याळीचे काटे उलटे फिरवू शकलो असतो, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या अंतिम निकालात म्हणाले. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरेच गेले नाही. त्यांचे राजकीय सल्लागार त्यांना सल्ला देण्यात कमी पडले आणि सरकार गेलं. सरकार गेल्यावरती पुन्हा मग टक्केवारीचा आढावा आला. तो काय आला? भाजपची टक्केवारी दिसते 33%, 28%मध्ये पुन्हा 5% वाढ झालेली आहे, जी हिंदुत्ववादी मतं आहेत. आणि आता हिंदुत्ववादी मतांचं असं आहे की भाजपचा सगळा भर हा बहुजनांवरती आहे. भाजपच्या हे लक्षात आलंय की बहुजन माणसांनी एकदा टिक्का लावला की तो शेवटपर्यंत काढत नाही, तो आपला आहे. म्हणून आता सगळा भर भाजपचा बहुजनांवरती आहे, कारण ती हक्काची वोट बँक झाली. मग 33% आलो आहोत. शिवसेना फुटली, पण आजही एकनाथ शिंदे गटाकडे 6 ते 6.25 मतं आहेत. किंबहुना मी तर असं म्हणेन की गेल्या 6 महिन्यात ती कमी पण झाली असती. तेवढ्यानी भागत नाही म्हटल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. मला अनेकांनी अनेक वेळा प्रश्न विचारला आणि मी आज शरद पवारांसमोर हे आवर्जून सांगतो. जेव्हा मला हे पहिल्यांदा कळलं की विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवारांना देवगिरी बंगला हा कायम ठेवलेला आहे, मी त्याच दिवशी म्हणालो, ज्या अर्थी विरोधी पक्ष नेत्याला देवगिरी बंगला हा कायम ठेवला आहे, विरोधी पक्ष नेता आज ना उद्या सरकारमध्ये जाणार आहे. आणि मग तेव्हापासून मी सतत मागे होतो की आज जात आहेत की उद्या जात आहेत.
काय होतंय काय होत नाहीये, कशा त्यांच्या घडामोडी चालल्या. नंतर जे कळलं ते हॉरिबल आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की शिवसेना फुटली तरी वोट शेअर वाढत नाहीये. मग राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्यातही अजित पवारांना तर 5.5% मतं मिळत आहेत. त्यांची टक्केवारी 5.5% दिसते, शिंदे गटापेक्षा पण कमी दिसते. मग महाराष्ट्राचा डीएनए असा कसा आहे की एवढी बंदिस्त लोकशाही करून ठेवलेली आहे, अघोषित आणीबाणी घातलेली आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राचा डीएनए हा देशात वेगळा दिसतोय. इथला वोट शेअर हा आपल्या बाजूनं फिरत नाहीये. याचं कारण असं आहे की अगदी नामदार गोखलेंपासून घेऊया, समाजसुधारक आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, या सर्वांमुळे महाराष्ट्राला जे पुरोगामित्व आलेलं आहे, जनाची नाही तर मनाची महाराष्ट्राचा माणूस शेवटी ठेवतो. आणि तो अजून तेवढासा बदललेला नाही. पण बघ त्याला कसंही करून हलवायचं, त्याला इतकं हलवायचं आहे की त्याला हे दाखवायचं आहे की तुझ्यासमोर कोणता ऑप्शन नाही. आणि मग तुझ्यासमोर ऑप्शनच नाहीये, तुला पर्यायच नाहीये, तू ज्यांना नेता भारत होता तोच आमच्याकडे आलाय, तेव्हा तू पण विचार कर. या मानसिकतेत महाराष्ट्राला आणायचं आहे. आणि त्यासाठी ही सगळी तोडमोड झाली आणि त्यासाठी हे सगळं सत्ताकारण मग अशा पद्धतीनं बदललं, राजकारण बदललं. आत्ता या क्षणी जिथं मी बोलतोय त्या क्षणी महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की अजूनही लोकसभा निवडणूक जर का स्वतंत्र झाली, विधानसभा सोबत झाली नाही, विधानसभा होणार नाही, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपला आपलं सरकार हवंय सत्तेत, त्यामुळं विधानसभा आणि लोकसभा वेगवेगळ्या होणार आहेत. मग लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, जे देशात 2 क्रमांकाचं राज्य आहे, की उत्तर प्रदेशचे 80, त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये 48, नंतर मग पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू यांचा क्रम लागतो. ही सगळी राज्य उत्तर प्रदेश सोडली तर इथं भाजप बॅकफूटवरती आहे. महाराष्ट्र हा भाजपसाठी असा काही अडसर आहे की इथे भाजप आणि भाजप सोबत आलेल्या 2 कुबड्या ह्या मायनसमध्ये दिसत आहेत. त्या कुबड्या यासाठी आहेत, भाजपला त्या हव्या होत्या महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी, वोट शेअर कमी करण्यासाठी. मग केंद्रीय तपास यंत्रणा आहे किंवा त्याच्या नोटिसा आहे, त्याच्या कारवाया आहे, त्याचा धाक आहे, एवढंच नाही तर परस्पर खासगीत फोन आहे, ते कमी की काय म्हणून दूध पाठवणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्या आमच्याही कानावरती येत आहेत, लोक सगळं खासगीत बोलतायत, सगळं झालेलं आहे. मला जे दिसतंय ते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेसचे राहुल गांधी असतील, सोनिया गांधींची एक वेगळी इमेज त्यांनी ती करून ठेवलेली आहे. त्याविषयी लोकांना आत्मीयता आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. राहुल गांधी हा संघर्ष करतो, युवा पिढीला ते आवडतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक सुसंस्कृत राजकारणी, कोरोना काळात काय भ्रष्टाचार झाला असेल तो झाला असेल, पण माझी आई जी खेड्यात राहते तिच्याजवळ मी सहज असं बोललो, उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह बघितलं का? ती म्हणले बघितलं ना, जे त्यांना लिहून देतात तेच वाचतात. अगं म्हटलं असं नसतं, राजकारणी माणूस आहे, मुख्यमंत्री माणूस आहे, सगळा डेटा तोंडात पाहिजे. नाही नाही म्हणलं, ते खोटं नाही बोलत, जे देतात तेच वाचून दाखवतात आम्हाला की असं असं करतोय, असं असं झालंय. हे परसेप्शन आहे. जन्म तिथं बदलतो, माणसाची सचोटी, त्याचा सच्चेपणा, असा लोक टिकतात. उद्धव ठाकरेंची जी इमेज आज महाराष्ट्रामध्ये गेली आहे त्याचा एक प्रमुख फरक असा आहे की 11% मायनॉरिटीची जी मतं आहेत ती महायुतीकडे एक गठ्ठा कधी नव्हे ती काँग्रेस राष्ट्रवादीला जाते ड्यू टू उद्धव ठाकरे. त्यामुळं काय झालं, अजित पवार आलेत त्यांचा गट घेऊन, त्यांना अजेंडा दिला की तुम्ही अल्पसंख्याक विभागावरती भर द्या, तुमची स्वतःची मतं काय ती आम्हाला काही माहिती नाही. अजित पवारांनाही काही सांगता आली नसतील आपली मतं कोणती आहेत. नाही, याचं कारण असं, हसू नका, याचं कारण असं हसू नका की राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी काँग्रेस जरी काँग्रेसमधून वेगळा झाला असेल, स्वतंत्र अस्तित्व झालं असेल, तरी 6 महिन्यात काँग्रेस बरोबर सत्तेत आला ना. 1999ला, 2004ला पवार साहेब सुद्धा केंद्रात मंत्री झालेत ना. म्हणजे काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची वाटचाल झाली
म्हणून तो वोट शेअर काँग्रेस राष्ट्रवादी असा आहे, लक्षात घ्या. आणि मग तो वाढत गेला. पश्चिम महाराष्ट्रामधनं तो जास्त वाढला राष्ट्रवादीच्या वाट्याला, मराठवाड्यात आला, उत्तर महाराष्ट्रात आला, विदर्भात एखाद दुसऱ्या ठिकाणी आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आज अल्पसंख्याक मतं जी आहे 11% मतं ही एक गठ्ठा महायुतीकडे जात आहे. मग अजित पवारांना टार्गेट काय की भाजप सारखा पक्ष, अल्पसंख्याक मंत्री नाथाभाऊ तुम्ही होतात, तुमच्या काळातल्या योजना मला अजूनही माहिती आहे, पण त्याच पाठपुरावा पुढे नवाब बहिणी आणि नंतर पुढे गेला. मदरशांना मदत भाजप सरकारकडून हा निर्णय आत्ता झालाय राज्य मंत्रिमंडळामध्ये. का झालाय? याचं कारण असं आहे की भाजप मतांची बेगमी टक्केवारीत करते की आपली टक्केवारी ही एनी हाऊ महायुतीची टक्केवारी जी सध्या 47 ते 48 इतकी मतांची टक्केवारी दिसते त्याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे 6% मतं जर का महाविकास आघाडीला आले तर हे 50च्या वर निघून गेल्यावरती मग 19-20-5% स्विंग इकडे तिकडे केला तरी मग आपले चान्सेस कमी होतात. आणि म्हणून जे प्रोजेक्शन येत आहे आता ओपिनियन पोल सर्वेचं, ते प्रोजेक्शन सुद्धा मी म्हणेल फसवा आहे. ते अजूनही मायनस मध्ये भाजपच्या बाबतीत जाऊ शकते. कारण महाराष्ट्रातला जन्म, मी महाराष्ट्रात फिरतोय, माझ्या लक्षात येत आहे लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. मी आदित्य ठाकरेंना सांगून थकलो, अहो तुम्ही मंत्री आहात, तुमची इमेज जी एलिट बनवलेली आहे तुम्ही ती सोडा, लोकांकडे जा. ऍटलिस्ट तुम्ही झूम कॉन्फरन्सिंग वरती लोकांशी बोला, तरुणांशी बोला, शेतकऱ्यांशी बोला. त्यांच्यापर्यंत जाणारा कोणी नाहीये. अजित पवार विरोधी पक्ष नेते होते, ते सभागृहात बोलत होते, रस्त्यावरती कधी उतरले नाहीत. मी म्हणत होतो की विरोधी पक्ष नेता असा कसा, आपल्या काकांकडनं आदर्श घ्या. पहिली कापूस दिंडी 1986ला शरद पवारांनी काढली, सॉरी 80ला, जेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. 86ला काँग्रेसला. यस. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला तुमच्या भूमिकेमध्ये बसवल्या गेल्यानंतर तुम्ही जर का लोकांसोबत राहिला नाही, लोकांसाठी राबला नाही, तर लोक त्यांच्या परीने विचार करतात. आणि म्हणून मग आज राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट जो गेलाय त्यांच्याविषयी सहानुभूती महाराष्ट्रात कुठेही नाही. जे जातील त्यांच्याविषयी सहानुभूती नसेल, जे गेले त्यांच्याकडे बघून जा, ते सुखात आहेत का, असं सांगायची वेळ आली. बॅक टू द पॉइंट. पुन्हा तेच मी भाजपची मोडस ऑपरेंडी सांगतो. 48 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. भाजप काय ठरवतंय आज महायुतीमध्ये? काय ठरतंय की उमेदवार भाजप ठरवणार, कोणत्या चिन्हावरती कोणता उमेदवार जाईल हे भाजप ठरवणार. मग अजित पवारांनी कर्जतच्या भाषणामध्ये मोठ्या हुशारीने सांगितलं की 4 मतदारसंघ आमचे सांगून दिले, सातारा, बारामती, शिरूर, रायगड. रायगड त्यांचाच आहे. तिथं आम्ही घड्याळीवरती जाणार. अजून पक्ष कोणाचा हा निर्णय झालेला नाही. सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेच्या बाबतीत आधी निर्णय आला, निर्णय उशिरा आला. आधी कोणता निर्णय आला की 2 गट वेगळे आहेत, दोघांची 2 चिन्ह वेगळी आहेत, 2 नावं वेगळी आहेत. शरद पवारांच्या बाबतीत त्यांचा अनुभव कामाला आला. पी.ए. संगमांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला होता तेव्हा खटला त्यांनी जिंकला होता. त्यांना ते सगळं माहिती होतं. त्यांनी तिकडे ते वाचवलं की आधी निर्णय द्या, मग चिन्ह काढा किंवा काय करायचं ते करा, पण आधी निर्णय द्या. मी हे यासाठी सांगतोय की अनेक वेळाना निरीक्षक म्हणून काही गोष्टी कळत असतात. आज विरुद्ध बाजूनं एकाएकी आक्रमण वाढलंय राष्ट्रवादी काँग्रेसवर. ते बघितल्यावरती असं जाणवतंय की हे आक्रमण यांनी थांबवलं पाहिजे. शिंदेंनी फार हुशारीनं गेअर बदलवलेला आहे. परवाचं जे शिंदेचं स्टेटमेंट आहे ते मला आवडलंय की चीफ मिनिस्टर म्हणजे कॉमन मॅन, मी कॉमन मॅन आहे. आणि मग कॉमन मॅन आहे म्हणून मग ते सगळीकडे स्वच्छता, साफसफाई, अगदी रात्री सुद्धा साफसफाई करतायत. रात्री 12 वाजता सगळीकडे जात आहेत. रक्तदान शिबिर तर 1 वाजता झालं रात्री. कॉमन मॅन त्यांच्या असं लक्षात आलं की परसेप्शन मॅटर्स.
मी पुन्हा पुन्हा सांगतोय, महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया परसेप्शन 0 आहे. मी सोशल मीडियामध्ये स्वतःचं काहीतरी वेगळं करून दाखवलंय टीव्हीतून आल्यानंतर म्हणून सांगतोय. महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया परसेप्शन 0 आहे. पुढचं जे इलेक्शन आहे ते रस्त्यावरचं इलेक्शन आहे. तुम्ही किती मतदारांपर्यंत अप्रोच होता, मतदारांना किती तुम्ही प्रोत्साहित करता म्हणा किंवा उद्युक्त करता बूथपर्यंत यायला, यावरती पुढचं इलेक्शन आहे. आणि बघा भाजपची खासियत काय, भाजप लोकसभा निवडणूक 6 टप्प्यांमध्ये लढते. विरोधकांची तिथं दमछाक होते. 6 टप्प्यांपर्यंत प्रचार लांबवणं, सभा लांबवणं, तो टेम्पो टिकवून ठेवणं, काँग्रेस की भी बस के बाद. इतरांचं काय, महाराष्ट्रामध्ये 1-2 टप्प्यात होईल, नक्षलग्रस्त भाग एका टप्प्यात होईल, बाकीचा दुसऱ्या टप्प्यात होईल किंवा झालं तर एकाच टप्प्यात होईल. महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती मी पुन्हा पुन्हा यासाठी येतोय. आणि मग मी तुम्हाला सांगतोय की आता अघोषित आणीबाणी ही कशा पद्धतीची आहे आणि ही लोकशाही जी आहे ती बंदिस्त आहे. आज या संबंध शिबिराची जी टॅगलाईन आहे ती खूप चांगली आहे, ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची. होय, लोकशाहीचं संरक्षण करणं फार गरजेचं झालेलं आहे. घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं, ते वाक्य त्यांचं मला सर्वात जास्त आवडतं. ते यासाठी, ते असं म्हणाले, एखाद्या माणसाला जर का राजकीय भूमिका घेता आली नाही, मग तो कोणीही असू दे, गरीब श्रीमंत, कुठल्याही जाती धर्माचा कोणी असू दे, त्याला जर का राजकीय भूमिका घेता आली नाही तर त्याला समाजात वावरता येत नाही. या विधानाचा जेवढा तुम्ही विचार करा तितकी त्याची व्याप्ती वाढते. तुम्हाला राजकीय भूमिका घेताच आली, ती तुमच्या वैयक्तिक पातळीवरती घेता आली पाहिजे, तुमच्या पक्षीय पातळीवरती घेता आली पाहिजे, तुमच्या संस्थेच्या पातळीवरती घेता आली पाहिजे. अगदी तुम्ही जिथं ऑफिसमध्ये काम करता तिथं सुद्धा तुम्हाला ती भूमिका, राजकीय म्हणजे कशी, एक सारासार भूमिका, की जी भूमिका घेऊन तुम्ही तुमचं काम पुढे नेता. काम पुढे नेणं म्हणतो, काम ढकलणं म्हणत नाही, काम पुढे नेणं. आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे, 48 मतदारसंघाचा विचार केला, जागा वाटप जे होईल ते होईल. नॅरेटिव्ह सेट करण्याची महाविकास आघाडीला खूप गरज आहे, कारण दुसरीकडे नॅरेटिव्ह खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सेट होतं. राम मंदिर, हिंदुत्व हे तानपुरे आहेत, हे यासाठी वाजवले जाणार आहेत, त्याचं स्तोम उदो यासाठी केला जाणार आहे की जी आपली हक्काची पारंपरिक वोट बँक आहे हिंदुत्वाची, ती भाजप जपणार आहे, शाबूत ठेवणार आहे, इंटॅक्ट ठेवणार आहे, ती कुठं हलता कामा नये, यासाठीच राम मंदिराचा वापर होणार आहे. बघा, मंदिर बनण्यासाठी लोक रस्त्यावरती आली, मंदिर बनल्यावरती लोक दर्शनाला जातील, मतदान करतीलच असं नाही. तेव्हा राम मंदिर हा तंबोरा काइंड ऑफ ते आहे, ते टिकवून ठेवायचं आहे. पण खरे मुद्दे कोणते? खरे मुद्दे हे आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या 67.2% मतं ही महिलांची मतं होती, ही 80% जास्तीत जास्त खास करून उत्तर भारतातल्या महिलांचं प्रमाण भाजपकडं, हिंदुत्वाकडं श्रद्धाळू असतात, त्यामुळं जास्त झुकलेलं आहे. मग पुढे काय करायचं, तर महिलांच्या बाबतीतल्या ज्या ज्या योजना आहेत त्या राबवायच्या. महाराष्ट्रामध्ये एसटीचा प्रवास महिलांना मोफत ही एकच योजना दिसते. लेक माझी लाडकी अजून कागदावरच दिसते, किंवा मुलाला अपत्यांना आईचं नाव आधी वडिलाचं नंतर, हे सगळं टोकन काइंड ऑफ डिसिजन्स आहे. त्याचा किती फायदा होईल आय डाऊट. पण देश पातळीवर सिलेंडरचे दर 400 रुपयांनी कमी होतील निवडणुकीच्या काळात, पेट्रोलचे दर 8-10 रुपयांनी कमी होतील. कालचा संप ज्या पद्धतीनं मिटवला त्यावरनं पुन्हा सरकारच्या हे लक्षात आलं की रोष व्यक्त झाला आणि रस्त्यावरती उतरला तर आपल्याला नमतं घ्यावं लागतं. पण मग सरकार झुकलं नाही, सरकारने मास्टरस्ट्रोक मारला. आमच्यातलेच भाट हे आधी पुढे येतात सांगायला. मी मीडियावरती घसरणार नाही, मी नंतर येणार, कारण मीडियामध्ये सुद्धा मेजॉरिटेरियन म्हणजे बहुसंख्याक वादाचा खूप पगडा आहे. जिथे सोयीस्कर आहे ते बोलायचं, जिथे सोयीस्कर दिसतंय तसं वागायचं. याची कारण वेगवेगळी आहे, त्या खोलात आपण नको जाऊ. सांगतो काय, अजेंडा कोणता? महिला लाभार्थ्यांची संख्या इतकी वाढवायची. म्हणजे मला आठवत आहे महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये
2014 पर्यंत दर 2 बैठकांच्या मोठमोठे ट्रान्स हार्बर लिंक वरनं किती लोक नवी मुंबईला जातील आय डाऊट, पण त्याचा एवढा उदो होणार आहे की तो जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प असतो आणि त्या रस्त्यावरती तो जाऊ शकत नाही, तो सुद्धा म्हणणार की बघा ट्रान्स हार्बर कसा बांधला. हे सगळे गिमिक्स आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की मूळ जो सर्वसामान्य मतदार आहे त्यालाच आपल्याकडे आणायचं, मग त्याच्यासाठी योजना राबवायच्या आहे, त्याला लाभार्थी बनवायचं आहे, त्याला एवढं मिंद करून ठेवायचं आहे नागरिक म्हणून की त्याला हे वाटायलाच नको. आणि पुन्हा त्याच्यामध्ये ती चेतना उग्र राष्ट्रवादाची, हिंदुत्वाची आणि मुस्लिम द्वेष, तो तर काय 24 तास रतीबच असतो. तो कसा वाढेल किंवा कसा समोरच्याला त्यात पूर्ण पिचून काढूया अशा पद्धतीने ते चालत राहत. ही एक मेहनत मशीन आहे. मग याला काउंटर कसं करणार? ही बंदिस्त लोकशाही अघोषित आणीबाणी तुम्ही कशी तोडणार? ती तोडणार कशी? तुम्हाला तुमचं स्वत्व हे राखून ठेवावं लागेल. माझा मुख्यमंत्री होईल, माझा उपमुख्यमंत्री होईल हे मला माहिती नाहीये. मला महाराष्ट्र वाचवायचं. जसं 2019ला निवडणूक पूर्व युती करून भाजप शिवसेनेनं निवडणूक लढली, बहुमत मिळालं, पण सरकार वेगळं आलं. का आलं? तेव्हा जे वरिष्ठ होते त्यांच्या हे लक्षात आलं की महाराष्ट्र इथून पुढे गुजरातला आनंद दिला जाईल. महाराष्ट्रातल्या अनेक प्रकल्पांपासून अगदी पाडी सुद्धा डायव्हर्ट होत जाईल. नाताभाऊ इथंच बसला. नाताभाऊनच पहिला विषय काढला, मग भुजबळांनी तो रेटून धरला होता. पाणी सुद्धा वळवलं जाईल आणि मग सगळ्या गोष्टी ह्या होत आहेत. हे लक्षात आल्यावर 2019ला हे लक्षात आलं. उद्धव ठाकरे हुशार, त्यांचा जीव सगळा मुंबई महापालिकेमध्ये. त्यांच्या लक्षात आलं की 2च जागांचा फरक आहे. 2017ची मुंबई महापालिकेची निवडणूक, भाजप आणि शिवसेनेमध्ये 2च जागांचा फरक. आता जर का आपण यांच्यासोबत सरकारमध्ये आलो तर तो 2 जागाच्या ऐवजी त्यांचा महापौर उद्या होईल, आपला महापौर होणार नाही. त्यांना पण असं वाटलं की आता भाजपपासून वेगळं होणं फार गरजेचं आहे. ते झाले. पण मला हे सांगायचं आहे की उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांनी जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि काँग्रेस ऑफकोर्स काँग्रेस सोबत होती, त्यांनी इमानदारीनं तो काळ काढला. उद्धव ठाकरेंवरती मर्यादा होत्या, आय ॲग्री, पण त्यांनी असं ॲडव्हान्स काम केलं नाही. आणि मध्यंतरी एक विधान मी केलं आणि त्यावरती मला फोनही आले होते. म्हटलं अजित पवारांकडे आज बघितल्यावर मला असं वाटतं की ते मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते तर ते सुडो सीएम होते. त्यांना कधी नव्हे ते 2.5 वर्ष इतके पॉवर्स होते. आता विरोधी पक्ष झाल्यावर त्यांनी त्यांचे अधिकारच राबवले नाही, तो भाग वेगळा, किंवा त्यांना त्यांचे अधिकार कळले नाहीत. आणि आता अशी परिस्थिती आहे, हे मी आवर्जून सांगतो आणि खूप टाळ्या वाजतील मला माहिती आहे. अजित पवारांचं दुखणं काय आहे सध्या माहिती आहे? एक GR काढलेला आहे सरकारने. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा GR निघालेला आहे की अर्थ व नियोजन खात्याच्या बहुतेक फायली ज्या धोरणात्मक निर्णयाच्या आहेत, ज्या या पर्टिक्युलर हेड खालच्या फायली आहेत, त्या आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील. ते ठरवतील ही फाईल पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाऊ द्यायची की नाही, की फेर विचारासाठी परत अजित पवारांकडे जाईल. ते ठरवतील की हा निर्णय किंवा अशा पद्धतीची योजना ही लागूच करायची नाही, ही इथेच रिजेक्ट करा. मला ज्यांनी ही बातमी सांगितली पहिल्या दिवशी की आशिषराव असा GR निघालेला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा GR निघाला आहे की अर्थ व नियोजन मंत्री राज्याचा त्याचे अधिकार हे संकुचित झाले. एवढेच नाही तर त्याचे अधिकार हे गृहमंत्र्याकडे वर्ग झाले आणि हे GR नी झाले. आणि हा एवढा ब्लंडर आहे. म्हटलं मग त्याचा अर्थ काय? त्यांचं वाक्य आहे, आणि ते वरिष्ठ IAS अधिकारी होते, त्यांचं वाक्य आहे, नाव ड्यू टू दिस GR
अजित पवार बिकम MOS ऑफ देवेंद्र फडणवीस. मी म्हटलं पाठवा मला कॉपी ती GR ची. मी GR तो वाचला. आज माझ्याकडे तो मला सापडला नाही कुठे. मी फोटो काढत असे जनरली. मी वाचून दाखवलं असतं. म्हणून मी सांगतो की तो मॉल आहे महायुती म्हणजे दुरून खूप साजरं वाटतंय. आत गेल्यावरती ज्याचं दुःख त्यालाच कळतंय. तिथे तुम्ही हेल्पलेस होता, होपलेस होता. पण मग विरोधी बाजूला तुम्ही आहात. महाविकास आघाडी आहे, त्यांना खूप काही करण्याची गरज आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, अघोषित आणीबाणी कशी आहे तुम्हाला सांगतो. आज टीव्ही मीडिया बहुतेक नाही 99.9% ऑफ द टीव्ही मीडिया हा गोदी मीडिया आहे. त्याच्या बातम्यांना, त्याच्या न्यूज व्हीलला कवडीची TRP नाहीये. कारण आता टीव्ही मीडियाने काय केलंय, प्रेक्षकांना ऑप्शन ठेवले. आधी टीव्ही मीडिया हा विचार करायचा, न्यूज फॉर द पीपल, बाय द पीपल. आपण फक्त माध्यम आहोत. आता तसं नाही. न्यूज फॉर द गव्हर्नमेंट. आणि लोक त्यांना ऑप्शन ठेवायचा ना, आम्ही जे दाखवू तेच तुम्हाला बघायचं. टीव्ही मीडिया आता भूमिकाच घेत नाही. मराठीमध्ये भूमिकाच घेतली जात नाही. स्पीड न्यूज दाखवल्या जातात. का दाखवल्या जातात? ते खूप सहज सोपं आहे. त्यामध्ये त्या संपादकाला कुठली भूमिका घ्यायची गरज नाही. तिथं आशिष जाधवला त्याला म्हणूया ना काय शहीद व्हायची गरज नाही. तिथं त्याला फक्त स्पीड न्यूज दाखवायचं आहे, कॅमेऱ्याच्या मागे राहायचं आहे. पण ही काही पत्रकारिता आहे का? बिलकुल नाही. मला सांगायचं बायको पण म्हणते 11 वर्ष कसा राहिला या माणसाचं. पण मी राहिलो. निखिल वाघांचं काही घेतलं नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की टीव्ही मध्ये तुम्हाला लोकांसाठी बातम्या दाखवायच्या, हे सूत्र हल्लं. टीव्ही मध्ये आम्ही सांगू लोक बघतील, मग त्याने TRP वाढतंय का? नाही. मग तरी का दाखवलं जातं? कारण अँटी एस्टॅब्लिशमेंट जर्नलिझम, प्रस्थापित विरोधी पत्रकारिता करायची नाही. आता प्रो एस्टॅब्लिशमेंट जर्नलिझम करायचा. टीव्ही मध्ये आज इंटरव्यू होता है. अरे यार तुम्हारा फाइल देखा है, इसमें आप गवर्नमेंट के खिलाफ बहुत बात करते हो, बहुत न्यूज देते हो. गवर्नमेंट की तो एक भी न्यूज नहीं है. आणि मग ज्या सरकारी बातम्या आहेत त्याला डेव्हलपमेंटल न्यूज म्हणतो. त्या विकासाच्या बातम्या झालेल्या आहेत. प्रो एस्टॅब्लिशमेंट जर्नलिझम हे विकासाचं जर्नलिझम असं परिमाण सांगितलं गेलेलं आहे. पुढची पिढी आता जी पत्रकारितेमध्ये येते आहे ते सगळे रोबोट सारखे काम करतात. त्यांना काही माहिती नाही आहे की पत्रकारिता काय करायची आहे. लोकांचं यामध्ये आहे. लोकांसाठी सरकारला जाब विचारायचं. सरकार लोकांसाठी काम करतं की नाही हे पत्रकाराचं काम आहे. पत्रकारिता ती आहे, तेच ते विचारलेलं आहे. अशामध्ये तुम्हाला भाजप सारख्या एका मॅमथ इलेक्शन मशिनरी घेऊन महाकाय राक्षस झालेल्या तेच तर गणित आहे. हेच तर दोन मॉडेल आहेत की महाराष्ट्रामधलं जे मॉडेल आहे ना, हे भाजपने अशा पद्धतीनं विकसित केलेलं आहे की हे भाजप प्रणित शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस त्यात सर्व आहे. अजित पवार कशासाठी गेलेत, काय गेलेत त्यात मी कळत नाही. विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारण होत असताना एक विधायक, एक ज्याला म्हणतात संसदीय राजकारण चाललं होतं. तिथे एकमेकांना जपून घेण्याचं राजकारण चाललं होतं. दोघेही समोर बसल्या. मला आठवत आहे 2014ला 2014 मे बी 2015 असेल, नाताभाऊ महसूल मंत्री होते आणि जयंत पाटील आले होते त्यांना भेटायला. निरोप आला की जयंत पाटलांचं काहीतरी काम आहे ते तुमच्याकडे आले. मी तिथंच उभा होतो कारण यांची पत्रकार परिषद. एकनाथ खडसे म्हणाले त्यांना आतमध्ये अँटी चेंबरला बसवा. ती एक संस्कृती होती. आज कोण एक मंत्री तो थेट कॅबिनेट मंत्री झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 29 कॅबिनेट मंत्री आहेत.
एकही राज्यमंत्री नाही आहे तिथे. जो कोणी झालेला आहे त्याला त्याचा सचिव सांगतो की आपल्याला असं असं करायचं आहे, तो म्हणतो मग तुम्ही बसवा आणि मला काय ते सांगा. अशा पद्धतीनं सगळं चाललंय. हे युतीच्या काळात होतं. आता भाऊ त्याचे साक्षीदार असतील. आता तसं नाही. आता त्याच्या पलीकडचं वर्जन आलंय. सर आपल्याला असं करायचं आहे, तसं सांगण्यात आलेलं आहे. कॅबिनेट नोट ही परस्पर जाणार आहे. मग ती परस्पर सीएम ऑफिसमधून जाणार आहे का? नाही, डीसीएम ऑफिसमधून जाणार आहे, क्रमांक 1च्या. हा फरक महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे आणि इतक्या बारकाईनं हे सगळं चाललेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की याला तुम्ही काउंटर कसं करणार? तर याला काउंटर कुठं करणार की मराठी माणूस आहे ना, तो महाराष्ट्रासाठी जगणार. महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर आपण ही विचारधारा मानतो ना, मग त्या विचारधारेमध्ये तुम्ही मोदी जोडता कामा नये. आता नवीन सुरू झालेला आहे, तुमच्याच गटाकडनं वेगळ्या सुरू झालेला आहे, शिव फुले शाहू मोदी विचारधारा. अरे हे कसं काय? महाराष्ट्रात मोदींची विचारधारा कोणती आम्हाला माहितच नाही. मोदींची तशी विचारधारा माहिती नाही, मग फुले शाहू आंबेडकरांबरोबर मोदी. पण तसं चाललंय का? मग आम्ही कुठले? अस्तित्वाचा प्रश्न आलाय ना. आमची वोट बँक नाही, जी होती ती आम्हाला कधी कळली नाही. त्यातनं आम्ही पदं मिळत आहेत, आम्हाला काही रिलीफ मिळतोय चौकशांपासून म्हणून आम्ही गेलो. आमची वोट बँक 5%. मग आम्ही अल्पसंख्याकांची मतं आम्हाला वाढतील का? मला तर डाऊट आहे की इथेच डिफरन्शिएटर होणार. महायुतीकडनं काही ठिकाणीच उमेदवार थेट फाईट करण्यासाठी उभे केले जातील. अजित पवार गटाचे उमेदवार हे बंडखोर म्हणून महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी उभे राहतील, असं सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस तुम्ही काउंटर कसं करणार आहात? महायुतीचा जागा वाटप होत नाही. वंचित बहुजन आघाडीला बघा, युट्यूबचं अल्गोरिदम आहे ना. मी सोशल मीडियामध्ये आज काम करतो, खूप बारकाईनं विषय हाताळतोय. कधी नव्हे ते मला स्वतःवरती विचार करायला वेळ मिळतोय म्हणून मी इथं रमलोय. टीव्हीच्या त्या घिसडघाईमध्ये थोडा दूर आहे तेव्हा मी खूप अभ्यास करतोय. लक्षात काय येतंय, युट्यूबचं जे अल्गोरिदम आहे त्याच्यातले जे कॉमेंट्स आहेत ते खूप काही सांगतो. आज प्रकाश आंबेडकरांच्या सभा, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद, प्रकाश आंबेडकरांचं एखादं विधान, याला जास्त कॉमेंट्स आणि जास्त व्ह्यूज मिळत आहेत. का मिळत आहेत? हीच वेळ उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होती. शरद पवारांचा तो एक चंक सायझेबल तो मेंटेन आहे. अजित पवारांच्या बाबतीत बिलकुल नाही, उलट निगेटिव्ह कॉमेंट्स येत आहेत. युट्यूबचं अल्गोरिदम ही महाराष्ट्राची पल्स आहे. ती पल्स ही सांगते आहे की आत्ता जे सी वोटर आणि बाकीच्यांचे जे सर्वे येत आहेत, हे जिथं 19-20 आहे तिथं तो झुकाव महायुतीकडे आहे. तो जो 19-20चा जो फरक आहे ना, तो युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये फार क्लिअर दिसतोय. खूप निगेटिव्ह परसेप्शन सत्ताधाऱ्यांविषयी सध्या आहे. फक्त हे सांगण्याची गरज आहे की ही बंदिस्त लोकशाही आहे. आणीबाणी प्रत्यक्ष लागली होती, ती जेवढा वेळ चालली तेवढाच वेळ होती. पण आता जी आहे ती अघोषित आणीबाणी आहे. तुम्हाला 2-3 गोष्टींवरती काम करायचं आहे, तरच ही बंदिस्त लोकशाही तुम्ही तोडू शकाल. तरच लोकांचं परसेप्शन हे तुमच्या बाजूने अधिकाधिक कसं होईल हे सांगता येईल. एक म्हणजे की ईव्हीएमच्या संदर्भात काय, मला अनेकांचे फोन येतात का हो हे विरोधी पक्ष काय करतो ईव्हीएमच्या बाबतीत? त्यांनी हे मान्य केलंय का की पुढची निवडणूक ही ईव्हीएम वरच होईल? म्हटलं नाही, असं नाही. ते व्हीव्हीपॅट 100% मोजा, भले 4 दिवस लागतील. किंवा आता वेब कास्टिंग आलेलं आहे की प्रत्येक मतदान याचं वेबवरती मॉनिटरिंग होईल, ते होईल वगैरे वगैरे वगैरे. ते मला दिस इज नॉट इनफ. त्यांनी मला असं सांगितलं, अहो तसं नसतं मला आशिषराव. ते काय असतं, कोणालाही 5 मतं पडली की 1 मत बोनस ज्याला पडायचं त्याला पडतं. म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 5 मतं पडली की 6वं मत ऑटोमॅटिक इकडे, आपल्याला 5 मतं पडली की 6वं मत ऑटोमॅटिक इकडे. असा अल्गोरिदम 2014 पासून फिट आहे. म्हटलं मग मला काही यात तथ्य वाटत नाही. मी ज्या पद्धतीनं विचार करतोय त्यात मला ईव्हीएमचा काही रोल आत्ता तरी बी फ्रँक मला दिसत नाही. ईव्हीएममुळे या 3 राज्यांचे निकाल वेगळे लागले हे मानायला मी तयार नाही. माझं हे मानणं आहे की विरोधी पक्षाची निवडणूक लढण्यात दमछाक होते.
2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार शेवटच्या 48 तासांमध्ये सुद्धा मी बघितला आहे. मतदान होतपर्यंत काँग्रेसचा प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत पण टिकलेला नाही, हे मी बघितलेलं आहे. ते का नाही, कसं नाही, मला माहिती नाही. काँग्रेसने खूप चांगलं केलं की क्राऊड फंडिंग काढलंय आणि सरळ सांगितलं की आमचं घर आम्ही गहाण ठेवलेलं आहे, ते आता वाचवायचं आहे म्हणून क्राऊड फंडिंग करतोय. कारण वेळच ती आलेली आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डमधून तुम्हाला जर का 5-5.5 हजार कोटी नुसते जमा असतील आणि त्यातली माहिती तुम्हाला RTI मधून सुद्धा देता येत नसेल आणि सुप्रीम कोर्ट म्हणते की यस दिस इज राईट, तर तुम्हाला क्राऊड फंडिंग शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा क्राऊड फंडिंग करावं. हे का करावं सांगतो, पैसे गोळा करण्यासाठी नाही म्हणत आहे. क्राऊड फंडिंग हे पहिल्यांदा मी बघितलंय 2004ला बच्चू कडूच्या निवडणुकीमध्ये. बच्चू कडू एक साधा कार्यकर्ता होता शिवसेनेचा, तेव्हा तो अपक्ष उमेदवार म्हणून तिथे अचलपूर मतदारसंघात उभा राहिला. तेव्हा त्यांनी काय केलं, डब्बा फिरवला सगळीकडे. आजी आजोबा 1 रुपया टाक, हे तुझं मत आहे. असं करता करता इतक्या लोकांनी ज्या ज्या घरात तो गेला तिथं 1-1 रुपया पडलेला आहे. म्हणजे काय, ते एक टोकन आहे मताचं, ते क्राऊड फंडिंग. यस वी आर विथ यू. अशा पद्धतीनं करावं लागेल, ती योजना राबवावी लागेल. 14 जानेवारी नंतर वातावरण फिरायला सुरुवात होईल. पुन्हा सांगतो, राहुल गांधीची भारत न्याय यात्रा, जे भारत जोडो यात्रेचं एक्सटेन्शन आहे, हे टीव्हीवरती दाखवलं जाणार नाही. पण सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस, मी मागेही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे आहेत की ज्या व्हॉट्सअपचं स्टेटस रेग्युलर अपडेट करतात की त्यांनी दिवसभरात काय केलं, कोणाला भेटलं. हे खूप महत्वाचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्याच लोकांपर्यंत जातात. नाहीतर आम्हाला फोन करावा लागतो, निलेश साहेबांनी ते सकाळी कलश पूजन केलं, ते व्हिज्युअल्स मला पाहिजेत, ते का केले. आणि मी जयंत पाटलांवर शो केला. जयंत पाटलांच्या मनात राम, भाजप की शरद पवार, असा मी शो केलाय. यस, आतली बातमी केली आहे. आणि शेवटी असं सांगितलं की जयंत पाटलांनी एक उत्तर दिलेलं आहे की हे राम मंदिर आमचं आहे, आमच्या कारखान्याच्या आवारात आहे आणि हे लोकांचं मंदिर आहे आणि राम सर्वांचेच आहे. यावर समत केलं, अजून तरी केलं. यस, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला त्या हिंदुत्वाच्या वोटशेअरमध्ये सुद्धा घुसावं लागेल. श्रद्धा ही प्रत्येकाची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये एक थिन लाईन आहे, ती ज्याची ज्याची आहे. तुम्ही अंधश्रद्धेला नावं ठेवायची नाही आणि श्रद्धा कोणी पाळत असेल तर त्याला ते श्रद्धा पाळू नको हे म्हणायचं नाही. तुम्ही मोदींना काही बोलायचं नाही. याचा अर्थ मोदी सगळे बरोबर आहेत असं नाही, मोदींना बोललं पाहिजे. कारण आता जेव्हा एक ब्रँड क्रिएट होतो ना, त्या ब्रँडलाच तुम्हाला बोलावं लागेल. मी पुन्हा पुन्हा सांगतो, महाराष्ट्राच्या 48 मतदारसंघामध्ये राष्ट्र